नंदुरबार जिल्ह्यातील बदली प्रक्रिया सुरू करण्याचे निवेदन लढा प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हा परिषद उपकार्यकारी अधिकारी यांना दिले आहे। जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे नमूद केलं आहे की महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक टप्पे संपले असता नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रिया सुरू करावी, तसेच नवीन नियुक्तीपूर्वी शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करून शासन निर्णय दिनांक 17 मे 2024 रोजीच्या पत्रानुसार कार्यवाही करण्यासाठी सांगितलं आहे। दिनांक 20 मे 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व टप्पे संपले असता आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश द्यावे। निवेदनावर लढा प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उमेश पाडवी, अरुण पवार, संजय वळवी, सुनील वळवी, राकेश गावित, दिलीप पावरा, राजू मावची, राजेंद्र गावित, रवींद्र पावरा, दिलवर सिंग पावरा, रामजी पाडवी, जयवंत पाडवी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या सह्या आहेत। नमस्कार। लढा प्राथमिक शिक्षक संघटनेकडनं आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। निवेदन अशा प्रकारे आहे, नंदुरबार जिल्ह्यातील जे प्राथमिक शिक्षक आहेत, जे दुर्गम भागात कार्यरत आहेत, त्यांच्या बदल्या वर्षानुवर्ष होत नसल्यामुळे शासनाचा GR आहे 21 जून 2023चा, त्याच्यानुसार कार्यवाही करण्यात यावी या संदर्भात आपण आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती म्हणून एक निवेदन देण्यात आलेलं आहे की इतर जिल्ह्यांमध्ये आंतरजिल्हा बदलीने जे लोक आलेले आहेत, इतर जिल्ह्यातून आपल्या इथे आंतरजिल्हा बदलीने आलेले लोक आहेत, त्यांच्यापूर्वी ही जिल्हा अंतर्गत प्रोसिजर होणे गरजेचं आहे। या संदर्भात आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शासनाचे जे पत्र आहे 19/3/2024चे पत्र, तसेच 17/5/2024चे पत्र हे महाराष्ट्र शासनाने त्यांना निर्गमित करण्यात आलेलं आहे की ही आंतरजिल्हा बदलीतनं आलेले लोक आहेत किंवा शिक्षक भरतीतनं आलेले लोक आहेत, त्यांच्या अगोदर जिल्हा अंतर्गत बदल्या होणे गरजेचं आहे आणि त्या आपल्या जिल्हा परिषदमध्ये ह्या प्रोसिजर होणे खूप गरजेचं होतं। जवळजवळ 1 महिन्यापूर्वी होणं गरजेचं होतं, कारण इतर जिल्ह्यांमध्ये ही प्रोसेस होऊन पूर्ण झालेली आहे। आपल्या जिल्हा परिषद का निष्काळजीपणा करत आहे किंवा दुर्लक्ष करत आहे हे कळत नसल्यामुळे आम्ही सर्व शिक्षक संघटनेकडनं आम्ही निवेदन देण्यात आलं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर जिल्हा अंतर्गत प्रोसिजर चालू करण्यात यावी। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार, नवापूर।